हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। या चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी हा उपवास करत असतात। आज 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि आज आहे लंबोदर संकष्टी चतुर्थी। तर ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस असतो आणि त्यांचे पुत्र गणपती यांची ही संकष्टी चतुर्थी याच दिवशी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर बघा, या 2024 या नवीन वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे आणि त्यामुळे सुद्धा या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे बाप्पांचं विधिवत पूजा आजच्या दिवशी केली जाते आणि त्यांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल, लाल रंगाचं फूल, त्याचबरोबर दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मोदक सुद्धा अर्पण केले जातात। तर ही चतुर्थी आहे, तर या चतुर्थीचं विशेष महत्त्व सुद्धा सांगितलं गेलं आहे। ही चतुर्थी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे आपल्या मुलांसाठी आपल्याला काही उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचे असतात। त्याचबरोबर जर आपण हे व्रत केलं, म्हणजे नवरा बायकोने हे व्रत केलं आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, तर त्याचं तुम्हाला विशेष फळ हे प्राप्त होत असतं। तर बघा, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा ज्यांना गर्भधारणा होत नाही तर नक्कीच त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते आणि त्याचबरोबर हे व्रत जे आहे तर ते सर्वांनी केलं तर या दिवशी त्याचे त्यांना फळ सुद्धा निश्चितच मिळतं। तर बघा, आपल्याला आजच्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तर आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही नष्ट होईल आणि रात्रीतनं आपलं नशीब बदलून आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल आणि 7 पिढ्या आपल्याला पुढील धनसंपत्ती, ऐश्वर्य, सुख हे कधीही कमी पडणार नाही। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच करत असतो आणि ते शुभ कार्य तेव्हा आपलं व्यवस्थितरित्या पार पडत असतं। सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा ही आपण आपल्या करत असतो किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सुद्धा आपण गणपती बाप्पांच्याच पूजेने आणि अग्नी प्रज्वलित करूनच करत असतो। इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये दिलं जातं। दिवा हा ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवणारा असा हा दिवा आहे आणि याला अतिशय महत्त्व असतं। तर म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर बघा, आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावत असतो तर तोच तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये जे अख्खे गहू म्हणजे अखंड गहू जे आहेत तर ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्या गव्हावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। चतुर्थीच्या निमित्त आपण जर हा असा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनसंपत्ती, ऐश्वर्य हे कमी पडत नाही आणि आपल्या घरातली संपूर्ण गरिबी, दारिद्र्य ही सुद्धा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास सुद्धा राहतो आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही बाहेर जात नाही। त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी या गव्हाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला गहू घ्यायचा आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ओम गणगणपतये नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळेला जप करायचा आहे। म्हणजे एक माळी जप करायचा आहे किंवा तुम्ही 21 वेळेला केला तरी सुद्धा चालेल।
तर अशा पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे गहू आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचे आहेत। तर इच्छापूर्तीसाठी गव्हाचा हा उपाय अतिशय प्रभावी आहे। आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हे गहू आपल्याला उचलायचे आहेत आणि ते पक्ष्यांना आणि थोडे आपल्याला गाईला असे गहू घालायचे आहेत आणि थोडे उरलेले गहू जे आहेत तर ते आपल्या गव्हाच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुमच्या आजूबाजूला जर गाय नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाका, तिथे जे काही पक्षी वगैरे असतात तर ते तिथे खाऊन घेतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर घराच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही लावायचा आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते। आणि त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे प्रदोष वेळेमध्ये आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्याला तांब्याचा एक कलश पाणी भरून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। त्यामुळे भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या सोबतच गणपती बाप्पा हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। तर असे काही साधे सोपे पण अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत। तुम्ही ते आज दिवसभरामध्ये नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।